रामकृष्ण हरी. हो का कांदे खुरपीत आता रानातले गवत झाले. चांदी लवाळा तिले झालाय. 2दा 3दा फवारण्या केल्या. आणखीन 2-3 खुरपण्या केल्या. पण ती तण चांदी जातच नाही त्यातला. काय करावं, हे सारखंच खुरपावं लागते त्याला. नाशिक कांदा आहे आणि 3 महिन्याचं झालं आहे आता. आणि त्याला फवारा मारायचा तर नाशिकचा, आणखीन परत खुरपण्या करायच्यात, खत टाकायचं. परवडत आहे काही शेतकऱ्याला? परवडतच नाही ना काही. खत झाले असल्या मागाचं. किती अवघड आहे. रानात बाई मिळत नाही खुरपायला. 350 रुपये रोज मागते. घरी वडताड करून रानात यायचं. रान लांब आहे. गाडीवर यायचं जायचं, पेट्रोल जातं, परवडत नाही. पण शेती केल्याशिवाय पर्याय नाही. काय करावा, शेती करावंच लागते ना. त्याच्यामुळं आहे ना आता खुरपणी चालू आहे कांद्याची. आणि हे करते आता, खुरपून घेते आणि मग परत पाणी द्यायचं. परत एकदा खत टाकायचं. परत 1-1.5 महिन्यात परत काढायचे. ते कांदा झालाय पातळ. शेतीला परवडत नाही. काय नाही, काय करावं. आता जेवायला लागले. आता ना दुपार झाली, 2 वाजून गेला. तर आता उपाशी सोमवार तर फराळाचं आवडत नाही म्हणून शनी पापड्या भाजून आणल्या तर आणि मिठाचे शेंगदाणे आणले. तर म्हटलं खावा थोडे आणि पाणी प्यावा. साबुदाणा तर खाऊच वाटत नाही म्हणून पापड्या आणल्यात आणि खातोत आम्ही आता दोघीजणी. आणि मग तीच म्हणलं खुरपणी चालू आहे. म्हणलं पापड्या खाऊन आता शेंगदाणे खाल्ले तर पाणी प्यायचं, तेवढाच आधार. म्हणून साबुदाणा तर खाऊच वाटत नाही. फराळाचं खिचडी खाऊच वाटत नाही अजिबात. काय करावं. आणि आता झालं खायचं झालं आता. आता आहे ना वांग्याचे झाडं येतं. 5 झाडं वांग्याचे येतं आणि 5 टमाट्याचे येतं. आणि त्याला आता मावा पडला होता, त्याला तर औषध मारले आणि मग त्यापासून चांगले वांगे निघायला लागले. तर आता मी किलोभर वांगे तोडले. तर आता खारं वांगं करायचं आहे. त्याचं घरी गेलं का खारं वांगं करायचं आहे. आणि मग टमाटे तोडले. तर थोड्या मिरच्या आता लावलेल्या. मिरच्या लावल्यात काही. टमाटे 4-5 झाडं टमाट्याचे. तर मिरची काही घर खर्चापुरती तेवढं बागतं मग घरचं घरी. आता आहे ना हरभऱ्याची भाजी खुडीते. लिंबूनीत हरभरा लावलेला आहे आणि त्याची भाजी आली खुडायला. सोडच आहे ना खुरपणीमुळं. आता खुडीते थोडी भाजी. फुलं आलेत त्याला पण उरसक म्हणलं खुडावा. आणि त्याच्यामुळं मग भाजी खुडीते. 2-4 कालवणाची होईन भाजी खुडायची म्हणून खुडीते भाजी. त्याला आळ्या पडल्या तर त्याला फवारा मारावा लागन हरभऱ्याच्या भाजीला. चला ही काय आता लईच आळ्या पडल्यात बाई. पण बघूनच खुडायची बारी आली ना आता. पाणी दिले तर पिवळा पडलाय जराशिक. एकच पाणी दिलंय पण ती पिवळा पडलाय. त्या पावसाच्या आधी पेरला होता. आणि ते लिंब येतं. थोडे लिंब तोडीते आता. लिंब तोडले म्हणजे 5-6 झाडं 105 झाडे लिंबाचे येतं. आणि ते उलतील तोडायचे. आता भाव नाही त्याला तोडायला. आता थेट उन्हाळ्याचाच तोडावं लागते. खाली सडा होतो आहे लिंबाचा. म्हणलं थोडे तोडावत खायापुरते घरी न्यायला. भाजी खुडायची उलशी आणखीन. भाजी खुडीते आणखीन थोडी. मिरच्या तोडीते आता. थोड्या मिरच्या लावलेल्या आता. मिरच्या तोडून घ्यायच्या थोड्या. घर खर्चापुरत्या मिरच्या आता जास्त नाही विकायला नाहीत. पण त्याच्यावर बी रोग पडला आहे मरणाचा. सारखं फवारे दिलं तरी ते नीट होतच नाही. सारखं त्याला रोगच पडतो बाई. आभाळ वातावरण असले खराब त्याच्यामुळं रोग पडतो ना त्याला. मिरचीला, टमाट्याला, वांग्याला. लाल मिरच्या बी आहेत काही तोडायच्यात. ते बी लाल मिरच्या बी. ते काय ते मग तोडा म्हणलं. मग मिरचीन ते लाल मिरच्यान ते तोडल्या म्हणजे मग परत दुसरं फळ येतं ना त्याला. फुलं ते आणखीन परत येतात. लवकर नाही तोडलं.